नापिकी शेतमालाला भाव नसणं अशा कारणांमुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवन यात्रा संपवली। मात्र प्रशासनाला अजूनही जाग येत नाही। आजही तुळजापूर तालुक्यातील गुजनूर येथील शेतकऱ्याने कर्जबाजारी होऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। पाटबंधारा विभागामध्ये जर शेतकऱ्यांना पाणी नाही मिळालं तर आत्महत्या करण्याचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आला। आम्ही मुख्यमंत्र्यांना देखील मी आवाहन करतो, जर येत्या 4 दिवसामध्ये कॅनेलला पाणी नाही सोडलं तर आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू। खूप मोठी समस्या आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आणि आमदार असतील। आमची चुकी काय की बाबा आम्ही टॅक्स भरला, पैसे भरले, तरी तुम्ही आम्हाला पाणी देत नाही। आम्ही वेळोवेळी जाऊन पाण्याची मागणी केली, तरी आम्हाला रब्बीचा हंगाम गेला, तरी पण आता उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पाणी नाही आणि कॅनल आल्यानंतरच आमच्या गावाला प्यायला देखील पाण्याची व्यवस्था होते आणि परत आम्ही जाऊन देखील तिथे आम्हाला सगळं हुकुमशाही चालवण्याची वर आणि अधिकारी कोणच येऊ शकत नाहीत। अधिकारी का म्हणतात तुमची माणसं लावा, पाणी घेऊन जा, आमचे पैसे भरलोय, पावत्या घेतलंय, सगळं झालं आमच्याकडं आणि त्यांनी वेळोवेळी पाणी सोडत नाही। तिकडे अंदूर फाटा ही फाटा चालू आहे, म्हणजे सगळीकडे चौकडच पाणी चालू आहे। फक्त आमचा फाटा आज 50 वर्षापासून कॅनल चालते, या वर्षी कॅनल बंद करून आले। फक्त गुजनूरला शापूर फाट्याला 4 गेट आणि इकडे 1 गेट एवढंच चालू केलेले। भूमिका काय शासनाला आम्ही रडला बोल जाता येता अधिकारी म्हणते आम्हाला का करायचं करा, आता आम्ही का करणार आपण सगळ्या भाषेत बोलतो। त्या पाण्यामुळे आमचा भाऊ आत्महत्या करून गेला, मग आम्हाला बी त्याची पाणी आणायचं का? तुम्हाला शासनाला विचारलं आपण, वरच्या साहेब लष्कर साहेबांना 1000 कॉल केला, त्यांनी फोन उचलत आहे। फडणवीस साहेब, अजित दादा, एकनाथ शिंदे सगळ्यांनी डिक्लेअर केले पूर्ण कर्ज माफ करतो म्हणून। लाडक्या बहिणीचे बंद केले, पाण्याचा प्रश्न आणि विजेचा प्रश्न 100% भेटतो म्हणजे कुठे गेली अजित दादा, मुख्यमंत्री आपले राणा दादा, ओमराजे कुठे गेले? तुळजापूर तालुक्यातील गुजनूर या ठिकाणी पाणी टंचाईमुळे या ठिकाणी नागरिक जे आहे गावाला पाणी मिळत नाही, शेतकऱ्यांना शेतात पाणी मिळत नाही। म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकता गुजनूरकर जे आहे शेतकरी अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रस्त होताना पाहायला मिळत आहे। प्रशासनावरती आक्रोश व्यक्त करताना पाहायला मिळते। आज पूर्ण गावकरी आपल्या सोबत आहेत। एकंदरीत काय प्रशासन दरबारी त्यांनी पाठपुरावा करणारे व्यक्ती आपल्या सोबत काय पाठपुरावा केला? आम्ही वेळोवेळी जाऊन पाण्याची मागणी केली, तरी आम्हाला रब्बीचा हंगाम गेला, तरी पण आता उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पाणी नाही आणि कॅनल आल्यानंतरच आमच्या गावाला प्यायला देखील पाण्याची व्यवस्था होते आणि परत आम्ही जाऊन देखील तिथे आम्हाला सगळं हुकुमशाही चालवण्याची वर आणि अधिकारी कोणच येऊ शकत नाहीत। अधिकारी का म्हणतात तुमची माणसं लावा, पाणी घेऊन जा, म्हणजे अधिकाऱ्याला कुठं पाणी नसल्यावर अधिकारी शेतकरी पाणी आणू शकते का याच्यात? म्हणून आम्ही म्हणलो की बाबा तुमच्या अधिकारी कायद्याने तुम्ही पाणी आणून द्या, पैसे भरलोय, पावत्या घेतलंय, सगळं झालं आमच्याकडं आणि त्यांनी वेळोवेळी पाणी सोडत नाही। तिकडे अंदूर फाटा ही फाटा चालू आहे, म्हणजे सगळीकडे चौकडच पाणी चालू आहे। फक्त आमचा फाटा आज 50 वर्षापासून कॅनल चालते, या वर्षी कॅनल बंद करून आले। फक्त गुजनूरला शापूर फाट्याला 4 गेट आणि इकडे 1 गेट एवढंच चालू केलेले आणि ती बी वेळेत पाणी देत नाही आम्हाला। तुम्ही वारंवार पाठपुरावा करताय तरी देखील प्रशासन दखल घेत नाही, का असणार यानंतर भूमिका काय शासनाला आम्ही रडला बोल जाता येता अधिकारी म्हणते आम्हाला का करायचं करा, आता आम्ही का करणार आपण सगळ्या भाषेत बोलतो। एकंदरीत पाहायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यातील असंख्य शेतकरी जे आत्महत्या करतात त्याचं कारण एकंदरीत अशाच पद्धतीने असतो की प्रशासन दरबारी त्यांची शेतकऱ्यांची दखल न घेतल्यामुळे म्हणून टोकाचं पाऊल जे आहे शेतकरी उचलत असतो। म्हणून कुठेतरी शेतकऱ्यांना जाग आणण्याचं काम जे प्रशासन करण्यात गरजेचं आहे। गावातले सरपंच आपल्या सोबत, सरपंच काय गावची परिस्थिती आहे? जर पाण्याचा विषय थोडा बोरचं पाणी कमी झाल्यामुळे जर आमच्या गावाला पाण्याची टंचाई होते, कारण पाणी पुरवठ्याची विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी आम्ही म्हणजे आमच्या गावात 2 वस्ती आहेत, त्या वरच्या वस्तीला जाते पाणी, परंतु वाढीव पाईपलाईन झाल्यामुळे तो 1-2-4 घराला पाणी कमी पडते। सर काय पाठपुरावा प्रशासन काय म्हणतात? आम्ही साहेब विस्तार अधिकाऱ्यांना जाऊन काल भेट दिली, त्यांना मागणी केली की टँकर आम्हाला द्यावी, कारण बोर 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांचे देण्याचे ते लोक म्हणतात 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये बोर असेल तर घ्या शेतकऱ्यांची, परंतु सर विचार करायला गेलं तर कोणाचेही बोर कंटिन्यू चालत नाही 2-3 तासाच्या वरती। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रशासन जे अशा पद्धतीने या ठिकाणी जुगारा देताना मिळतंय। आज या ठिकाणी पारा आहे ना, परंतु गावकऱ्यांना पाणी मिळत नाही। माऊली या ठाण्यात काय परिस्थिती आहे गावची? मी तुळजापूर तालुक्यातला गुजनूर येथील साहेबराव सदाशिव साळुंके माजी सरपंच। 1965-66 बोरी धरण चालू झालं, तेव्हापासून 2005 पर्यंत या गुजनूर मधून आणि त्या धरण होण्याच्या युवक आपल्या सोबत आहेत, काय समस्या आहे गावातली, कसं व्हायला पाहिजे?
ही खूप मोठी समस्या आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार हे अधिकारी आणि आमदार असतील. कारण विलक्षणच्या वेळेस येतात, आश्वासन देतात. हे 1100 एकरचं क्षेत्र आहे आमच्या गावामध्ये आणि कित्येक वर्षापासून पाण्या वाचून वंचित आहे. आज आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जर बघितलं तर 2 एकर शेतकरीवाला सुखी आहे, पण आमच्याकडे 10-10 एकर ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना पाणी मिळत नाही. आणि याला सर्वस्वी जबाबदारी इथले आमदार आहेत. कारण गेले 10 वर्ष झाले ते आश्वासन जातात, आम्ही टेंबूचं पाणी आणू, उजनीचं पाणी आणू, 21 TMC पाणी देऊ, पण इथं कॅनलचं पाणी चालू असताना सोडत नाहीत. आज कॅनलचं पाणी जर नाही आलं तर कमीत कमी 500 एकर ऊस आहे आमच्या इथं. 500 एकरचा तुम्ही किमान एका एकराला 10,000 जरी खर्च धरला तर किती मोठं नुकसान होणार आहे हे गावचं. आणि या गावच्या विकासासाठी पुढं येणारे हे संकट आहेत खूप मोठे. कारण प्रत्येकाच्या या आर्थिक व्यवहारामध्ये काहीतरी अडचण असते. कुणाच्या मुलीचं लग्न असतं, कुणाचे व्यवहार फिरवायचे असतात. त्या ऊसांवरती लोकांनी कर्ज काढून ऊस लावलेला आहे. काहीतरी अपेक्षा आहे की बाबा पुढं हा ऊस निघाल्यानंतर आम्ही हे पैसे फिरवू लोकांचे. पण अशी परिस्थिती आज ऊसाला पाणीच नाही आहे. कॅनलचं पाणी सोडतात पण ते तिकडचे शेतकरी इथं येऊ देत नाहीत पाणी. मग आमची चुकी काय की बाबा आम्ही टॅक्स भरला, पैसे भरले, तरी तुम्ही आम्हाला पाणी देत नाही. मग आम्ही हे मुख्यमंत्र्यांना देखील मी आव्हान करतो, जर येत्या 4 दिवसामध्ये कॅनेलला पाणी नाही सोडलं तर आम्ही तीव्र आंदोलन करून आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत लवकरात लवकर पाणी जर नाही सोडलं तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जे आहे येथील गावकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. काय एकंदरीत प्रशासनाला आपली विनंती आहे? मी शेतकऱ्यांचं पोर, पण साहेब सांगायचं म्हणजे रब्बीला सुद्धा आमच्याकडे पाणी येत नाही आहे. आमच्या डोक्यावरती पाणी आहे, कॅनल आहे, सगळी सोय आहे. रब्बीचं पीक निघत असताना मग आमच्याकडे पाणी सोडताय तुम्ही, म्हणजे वाळलेलं असतं आमचं पीक. आणि अक्षरशः आमच्यातला शेतकरी सुभाष साळुंके फाशी घेऊन मेला. आता आमच्या सगळ्यांची तशी तब्येत झाली आहे, तशी कंडिशन झालेली आहे. आम्हाला शासनाला पुनश्च विनंती करायची आहे. आमचं हक्काचं पाणी आहे, आम्ही पावत्या भरतोय, आम्ही तुमचं पाणी पट्टी भरतोय. प्लीज विनंती आहे साहेब की आमच्या शेतकऱ्यांना, आज प्रत्येक शेतकरी 2-4 एकर ऊस लावला आहे. कारण माहिती होतं तलाव पूर्ण भरलेला आहे आणि आपल्याला वर्षानुवर्ष पाणी आलेलं आहे, यावर्षी येईल म्हणून. आणि हे पाणी आज आम्हाला येत नाही आहे. आज मे एंडिंग यायला लागली, अशा अवस्था झालेली आहे की पूर्ण तुम्ही आताही बघितलात तर आमची सगळी ऊसं वाळून चाललेली आहेत. तुम्हाला विनंती आहे, परत विनंती आहे मीडियाच्या रिपोर्टरांना की तुम्ही काही करा, आम्हाला शेतकऱ्यांना पाणी पोहोच करण्याची विनंती करतोय तुम्हाला. एवढंच बोलतो, मी थांबतो. एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरी जे आहेत दिवसेंदिवस तुळजापूर तालुक्यातील शेतकरी जे आत्महत्याच्या मार्गावरती जातो त्याचं कारणच आहे प्रशासनाचं विशाळ कारभारामुळे. कुठेतरी या शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर तात्काळ शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करावा अशी मागणी जी आहे जोर धरताना पाहायला मिळते. आता प्रशासन या प्रकरणाकडे आता कशा पद्धतीने या ठिकाणी पाहणार आहे आता तितकंच महत्त्वाचं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, गुजनूर, तुळजापूर, धाराशिव. शेतकरी जे अतिशय या ठिकाणी आक्रोश व्यक्त होताना पाहायला मिळते. काय एकंदरीत समस्या आहे मामा? साहेब, आज आम्हाला कॅनलचं पाणी 2 महिने आणले. प्रत्यक्ष तुम्ही उत्सव वाढलेले बघा. ह्या पाण्यामुळं आमचा भाऊ आत्महत्या करून गेला. मग आम्हाला बी त्याची पाणी आणायचं का? तुम्हाला शासनाला विचारलो हा प्रश्न मी. वरचे साहेब, जगताप साहेबाला 1000 कॉल केला मी, त्यांनी फोन उचलायला तयार नाही. कशामुळं? तुमचं नियोजन नीट नाही ना. नियोजन नीट नाही असं म्हणून म्हणायचं का? आमदार साहेब, माझे आमदार, सर्वांना विनंती केला आम्ही. आज बाबळगावला 2 महिने पाणी चालू आहे. तुमच्यावरच असा अन्याय काय? आमच्यावर त्याच्यामुळे हेच विचारले आम्हाला शासनाला. हा प्रश्न आम्हाला कोण पाठीशी घालतंय याला? कोण घालतं? आम्ही कसं सांगू शकतो? आम्ही शेतकरी आहोत, गरीब. आम्हाला का कळतंय? कुठला अनुभव आहे आम्हाला? एकंदरीत हेच समस्या आहे. कुठंतरी जे आहे याचा बोलतं धनी कोणीतरी दुसरं असल्याचं एकंदरीत दबक्या आवाजात सूर केली जाते. कारण काही शेतकऱ्यांना पाणी मिळतो परंतु काही शेतकरी जे आहे पाण्या अभावी जे आहे वंचित राहताना पाहायला मिळतात. जर साहेब आम्हाला पाणी जर नाही आलं, मी चक्क तिथं येऊन आपल्या ह्याच्यात पाटबंधाऱ्याच्या पाठी घेतो. एकंदरीत जे आहे पाटबंधारा विभागामध्ये जर शेतकऱ्यांना पाणी नाही मिळालं तर आत्महत्या करण्याचा इशारा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आला. आता प्रशासनाचे डोळे उघडणार का हे आता पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. अनेक हजार यांचं कार्याकडे कसं बघताय मामा? अहो, तसं नाही. ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन होतं त्यावेळेस फडणवीस साहेब, अजितदादा, एकनाथ शिंदे सगळ्यांनी डिक्लेअर केले पूर्ण कर्ज माफ करतो म्हणून. लाडक्या बहिणीचे बंद केले. पाण्याचा प्रश्न आणि विजेचा प्रश्न 100% मिटवतो म्हणले. कुठे गेली अजितदादा, मुख्यमंत्री आपले राणादादा,
ओमराजे कुठे गेले कुठे गेले विचारलं ते इलेक्शनवर आज जवळजवळ 2 वर्ष 6-7 मिनिट झालं. अरे कोण आम्हाला भेट द्यायला आमदार आलाय का खासदार आलाय का कोणता नेता आलाय का गावचा प्रश्न आहे विकासाचा का तुमचं करायचं म्हणून आलेच का विचारायला कोण येत नाही. कसं बघता यांच्या राजकारणाकडे? यांच्या राजकारणाकडे फक्त आम्ही माणुसकीया नात्यानं आम्ही त्यांना मतदान करतो. आम्हाला भाजप नको काँग्रेस नको कोणी नको. सगळ्या शेतकऱ्याच्या कल्याणासाठी जे लोक मदत करतील त्यांना आम्ही मतदान करू. आमच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि शेवटी ही नाही झालं तर उद्या आम्ही पाचशे घ्यायला पाटबंधारे विभागामध्ये जाणार.